शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे। त्यामुळे विरोधक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दुपारी 1 वाजता स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत। 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय। 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ ठिकठिकाणी याला विरोध होत असताना, जनतेचा विरोध असताना मला असं वाटतं विकास कोणत्याही कामाचा नाही। म्हणून या शक्तीपीठसाठी जो लढा तुम्ही उभारलेला आहे, आता 1 वाजता आम्ही स्थगन प्रस्ताव आमच्या सभागृहात मांडलेला आहे। तो मांडायची परवानगी मी ऑलरेडी आम्ही आमच्या बैठकीमध्ये आता घेतलेली आहे आणि निश्चित या लढ्याच्या मागे आम्ही खंबीरपणे सगळे ताकदीने उभा राहू एवढंच अभिवचन देतो। धन्यवाद। तर शक्तीपीठ महामार्ग हा एक वादाचा मुद्दा राहिलेला आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे खूप मोठ्या प्रमाणावरती आणि या संदर्भामध्ये सध्या आंदोलन धडकलेलं आहे ते थेट मुंबईमध्ये आणि या निमित्ताने आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 1 वाजता स्थगन प्रस्ताव मांडला जाणार आहे। आज 86,000 कोटीचा रस्ता करण्यापेक्षा आहे त्या रस्त्यांना 4-5 हजार कोटी रुपये द्या, जे रत्नागिरी नागपूर हायवेला जोडले जातील आणि ज्याला यायचं आहे तो त्या रस्त्यानं त्या ठिकाणी येऊ दे। किमान आमच्या जिल्ह्यातले रस्ते जे नागपूर हायवेला आत्ताच्या असणाऱ्या हायवेला जातात ते निदान चांगले होतील, जोडले जातील, ही आमची भूमिका प्रामुख्याने त्या ठिकाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।